नमस्कार मंडळी, कशा आहात? भरपूर दिवस झाले आपला लॉग आलेला नाही आहे. तर चला तर मग आज भरपूर दिवसांनी लॉग शेअर करते तुमच्यासोबत. आता आपण जात आहोत आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला पुण्यातून जर का तिकडे जायचं असेल तर तुम्ही खराडी बायपास मार्ग प्रेफर करा, जेणेकरून तुम्ही ज्यावेळी राईड घेता त्यावेळी तुम्हाला तिथे विमाननगर आणि लोहगाव मार्गे तुम्ही आळंदीला जाऊ शकता. शक्यतो सकाळ सकाळीच प्रेफर करा, जेणेकरून ट्रॅफिक वगैरे फारसा कमी असतो आणि तुमच्या डोक्याला झंझट वगैरे राहणार नाही. तर तुम्ही सकाळ सकाळी निघा. तर आम्ही पण सकाळ सकाळी निघलेलो होतो आणि मध्येच आम्हाला वाटेमध्ये नवग्रह हनुमान मंदिर लागलं, जिथे आम्ही दर्शनासाठी उतरलो. खरं तर शनिवार होता, तर शनिवारच्या दिवशी आम्ही तिथे तेलार्पण वगैरे केलं मारुतीला. आणि नवग्रह होते आणि मध्यस्थानी मारुतीचं एक स्थान होतं, जिथे आम्ही दर्शन वगैरे घेण्यासाठी मुद्दामून उतरलो होतो. कारण शनिवारचा वार हा मारुतीचा असतो, म्हणून आम्ही दर्शन वगैरे घेतलं छानपैकी आणि खूप सकाळ सकाळी प्रसन्न असं वाटलं आणि समोर जायला निघालो. समोर गेल्याच्या नंतर कळसगाव लागलं, जिथे संभाजी महाराजांची मूर्ती होती. आणि तसंच समोर आल्याच्या नंतर आता आम्ही पोहोचत आहोत श्री क्षेत्र आळंदी येथे. तुम्हाला तर माहितीच आहे, आळंदी हे ज्ञानेश्वर महाराजांची जिवंत आणि संजीवन समाधी म्हणून ओळखलं जाणारं एक शहर आहे, जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं प्रसिद्ध आहे. आणि याचा खूप मोठा असा छानसा असा इतिहास आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. आळंदी इंद्रायणी काठी वसलेलं पण एक शहर आहे, तुम्ही बघू शकता. तसंच देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिविल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ लिहिलेला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आणि हरिपाठाला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप आणि खूप मोठं महत्त्व दिलं गेलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही समोर जाता त्यावेळी तुम्हाला 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंगसाठी जागा पण मिळते. इथे तुम्ही दोन्ही पण गाड्या पार्क करू शकता. पार्क करत असताना आम्हाला एक काका मिळाले, ज्यांच्याकडनं आम्ही तिथे गंध लावून घेतला. आहोंना म्हटलं गंध लावा, कारण गंध हे विजयाचं प्रतीक असतं. समोर गेल्याच्या नंतर आम्ही इंद्रायणी काठी उतरलो आणि बघतो तर खूप छान वाटत होतं, कारण सकाळ सकाळीच गेलेलो होतो आणि असं रम्य छानसं असं वातावरण जे त्या ठिकाणी होतं ते बघूनच मनाला खूप भारी वाटलं. ज्ञानेश्वर माऊली, देवा इंद्रायणी थांबली. माऊलींनी ज्यावेळी जिवंत समाधी घेतली होती 13व्या शतकामध्ये, त्यावेळीपासून ही इंद्रायणी नदी तिथे आहे. तर खूप छान आहे आणि बघू शकता, जर तुम्ही कधी तिथे गेलास तर तुम्हाला पण नक्कीच खूप आवडेल. मला पण असं वाटतंय की तुम्ही एक आळंदीला जावं, माऊलीचं दर्शन घ्यावं. त्या जागेचं जे महत्त्व आहे ते त्या जागेवरती जाऊन तुम्ही समजून घ्यावं. माऊलींनी जिवंत समाधी घेऊन आपल्याला तो ज्ञानेश्वरी नावाचा जो ग्रंथ दिला आहे, खरं सांगायचं झालं तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ भगवद्गीतेचा एक दुसरा सार म्हणूनच आपण ओळखला जातो. तर ते खूप महत्त्वाचं मानलं जातं आजकाल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये. तर आम्ही अशा प्रकारे तिथे हातपाय वगैरे धुवून घेतले आणि आता आपण पोहोचलो आहोत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिराकडे. तुम्ही बघू शकता, ही कमान आहे, मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. कमान पण खूप मोठी आहे आणि हेच महाद्वार आहे, जिथून आपण दर्शनाला आतमध्ये जात आहोत. चला तर मग मी तुम्हाला थोडासा आजूबाजूचा परिसरसुद्धा दाखवते की नेमकं आहे काय आणि काय नाही. इथे बघू शकता खूप सारे स्टॉल वगैरे आहेत. आणि ज्यावेळी मी समोर गेले त्यावेळी मला एक असं काहीतरी पोस्टर दिसलं, जिथे स्वच्छता राखा. म्हणजे एक सांगायचं झालं तर आम्ही आळंदीमध्ये जिथे जिथे पण फिरलो ना, तिथे ह्या रांगोळी काढलेल्याच होत्या. स्वच्छतेचं महत्त्व असेल कदाचित. आणि हे स्टॉल मी तुम्हाला दाखवते. या स्टॉलवरती तुम्ही बुक्का, अबीर, गुलाल किंवा हळद कुंकू, माऊलीच्या छान छान अशा मूर्त्या आहेत, त्या पण तुम्ही इथे खरेदी करू शकता. खरंच खूप छान आहे. फुलं पण खूप छान होती तिथे. वरती आपण ज्यावेळी जातो किंवा तिथे गेल्याच्यानंतर ज्यावेळी आपण राईट साईडला वळतो त्यावेळी तिथे एक हनुमानाचं पण एक मंदिर आहे साईडलाच. आणि दर्शनासाठी जाण्यासाठी एक एक्झिट आहे आणि एक एंट्री गेट आहे, असे 2 गेट आहेत, तुम्ही बघू शकता. हे जे याच्या साईडचं आहे ते एक्झिट आहे. इथे चपलासाठी पण एक मोफत चपला स्टँड म्हणून आहे. तर चपला वगैरे सोडून दिल्या आम्ही या जागेवरती आणि आम्ही परत माऊलीच्या मुख्य दरवाजाकडे आलो, जिथून की नामदेव महाराज नेमकीच बाहेर येत होते. नामदेव महाराज बाहेर येत असल्यामुळे लोक त्यांच्या दर्शनासाठी खूप सारी गर्दी वगैरे करत होते आणि सगळेच जण दर्शनासाठी धावपळ अशी करत होते. खाली एक कासव आहे, तुम्ही बघू शकता. महाद्वारामध्ये दर्शन घेऊन सगळेच पुढे जात आहे. मी आहोंना म्हटलं जा नामदेव महाराजांचं दर्शन घ्या. मला माहीत नाही कॅमेरा आतमध्ये कितपर्यंत चालेल, पण जिथपर्यंत चालेल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवू शकते. आतमधले हे मुख्य दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये जाताच मला आवाज आला, कॅमेरा बंद करा अन्यथा मोबाईल जप्त करण्यात येतील. मग काय, कॅमेरा बंद केला. पण तुमच्यासमोर एक गोष्ट नक्कीच शेअर करते, ती म्हणजे ही स्थळं आळंदी येथील. बघू शकता, तो मॅप मी शेअर केला आहे. समोर आम्ही दर्शनाच्या लाईनीमध्ये असं उभं राहिलेलो होतो. तुम्हाला पण असंच उभं राहावं लागेल ज्यावेळी तुम्ही आळंदीला जासाल. मी तुमच्यासोबत शेअर करते थोडासा मंदिराचा कळस वगैरे, बघू शकता.
समोर घ्या. आणि ज्यावेळी दर्शन वगैरे झालं आम्ही खाली आलो त्यावेळी हे असं औदुंबराचं झाड आहे. तुम्ही याला दिवे लावण्यासाठी तिथे साईडला एक छानसं हे आहे आणि औदुंबराचं वृक्ष आहे. बाकी मंडळी माऊलीच्या आणि तुमच्या आशीर्वादाने चालायचंच. ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ हा रोज जतन करतच जा, कारण माऊलींनी आपल्यासाठी सोडलेला खूप मोठा ग्रंथ आहे.